हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। आम्ही भगवद्गीतेचे 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योगांतसची कृष्ण परमात्मा तागेले सर्व विशेष जावन आशिल्ले ज्ञान विज्ञान अर्जुना सांगताची परमात्माक संतोष करचे आनी परमात्माल्याक उचका जाल्यार एक वाट कसले म्हण तो सांगता। भगवद अर्पित बुद्धीन कर्म करचे, सर्व परमात्माकच म्हण लेखचे, सर्वांतर्यामी जावन आशिल्लो परमात्मा सर्व कडेन व्यापक जावन आसा परमात्माला सर्वज्ञत्व परमात्माला स्वतंत्रत्व या पुरे अर्थ करून घेवन परमात्माला पशी श्रेष्ठ म्हणल कोणेय ना। अन्य देवतेंगेल पशीची चड उपासन परमात्मा केला रे परमात्मा संतुष्ट पावता। भगवत अर्पिता बुद्धीन कर्म करी म्हणटा आणि म्हणटा कसल करता तू यत करोशी यदशनासी म्हण सांगून तू कसल करता, कसल याग करता, कसल कर्म करता, कसल जेवता, कसल खाता, कंची दान दिता, कंची सकडी जप तप उपवास व्रत सकड करता सर्व तत् कुरुष्व मदर्पण म्हाका म्हण अर्पण करी म्हण म्हणटा। अर्पण करचें म्हण म्हळ्यार कसं न्ही खंयची केल्या री परमात्मानं म्हाका खूब प्रेरण केलेले परमात्माक अर्पण म्हणून आनी अहम करता हरिही करता म्हणटा हांव केलेलें नाही पुरे परमात्मान करईल मिगेल करिना म्हूण सांगून लेखला री ते भगवद अर्पित बुद्धीन कर्म करचें म्हण म्हणटाची। तशी हे पुरे सांगता कसले परमात्मा कसल दान दिता नाही हें कोणाकय दिवो दान परमात्मा जय जलरी काणीक दवरो तेद नाही देवा हें मिगेल न्ही तूं म्हाका दिलें हांव तुका दितर असं म्हूण काणीक दवरका। तशी कोणा दान दिता नाही हांव मिगेल न्ही हें इदम मया दत्तम हांव दिल्लेलें जाल्यार इदम न मम मिगेल न्ही हें परमात्मालें म्हूण म्हळेलें आमकां मनांत गट्टी जावन आसुका। तशीची सर्व शरीर दिलेलं आमकां म्हळ्यार सर्व कर्म करचे तसल शरीर दिलेलं परमात्मान म्हणटा न्ही हें कर्म पुरे परमात्माकाचें अर्पण म्हण लेखला री आमगेले निमित्त पळया कितले फलस म्हण म्हळ्यार आमगेले निमित्त कसले वायट कर्म जायना भंय जाता परमात्माक अर्पण करचें जाल्यार आमी कशी वायट कर्म करचें म्हण सांगून तशीची सर्व परमात्माकच म्हण लेखला रे परमात्मा कशी फल दिता म्हण तेव्हा सांगता तो शुभाशुभ फले ही एवं मोक्षसे कर्मबंधने ही संन्यास योगयुक्तात्मा विमुक्ता मामपेश्यसी म्हण सांगून म्हळ्यार आमी आमगेल्या शरिरान करचे सर्व कर्म ताका प्रति कर्माक एक फल तर आसता क्षण क्षण आमी निमगोवची निमगिनाशी राबोवची देवाले आमी फल निमकां म्हणूना केलेले कर्मा पुरे क्षण क्षण कसं करताची ते क्षण क्षणाच्या कर्माक पाप पुण्य अशी फल तर आसता। तशी एक क्षण क्षण करचे कर्म आमकां बंधक जाता बंधक म्हण कसं न्ही आमी हे कर्म आमी करचे आमगेले खातीर करचे तशी पळय लेखले कर्म बंधन म्हणटाची। तशी मात्र न्ही अंत भितर पुण्य पाप फल म्हणस म्हळ्यार आमी मनान करचे तसल सत्कर्म देवाला स्तोत्र पुजा आराधना देवा प्रदक्षिण करचे दान उपास व्रत या पुरे पुण्य फल दिल्यार वायट कर्म म्हणटाची कसं न्ही पटी मारचे चोरपण करचे निंद करचे क्रूर कर्म करचे कंचे एक दरोडे ते पळय करता पळय हाका पुरे पाप कर्म मेळटा। आतां हें आमगेल्या मनांत कशी म्हळ्यार पुण्य फल म्हळ्यार पुण्य कर्म म्हळ्यार हें पाप कर्म म्हळ्यार हें म्हण सांगून आमकां गुत्तस खंयची पुण्यकर्म खंयची पापकर्म म्हूण जाल्यार हें मात्र कर्म आमी निमिशा कर्म करता आसाची न्ही पळय शरिरान उसराट जाता हेंवूय एक कर्म। तशीची आमी उदक पिवचें वारें उसराटाक वारें घेवचें सगळी परमात्मान आमकां दिलेलें आमगेल्या शरिरान जेवचें अनिच्छन कर्म पळय अनिच्छन अपी म्हूण म्हळ्यार आमी लेखनान अशी जेवचे कर्म सात उसिरांनी आमी घेवच्यो ते प्रयत्नपूर्वक न्ही आमगेले इतले जातर आसता ते तशी शरिरा भितर जेवचे कितले की कार्य आसता ते पळय अनैच्छिक जातर आसता हे पुरे कार्य करतना परमात्मा आमकां सहाय करता पळया। तशी उसर घेवचे वारी धोरण पिवचे उदक धोरण आमी कसं की कल्टिवेट करचे हार्वेस्ट करवे म्हळ्यार बेळे आमकां जाय जाल्ले आहार धान्य उत्पन्न करच्याक सकळी परमात्मान प्रकृतीन आमकां दिलेलेची त्याची अवकालच्या दिसा सांगला हांगा आमी कसले एक यूज केला री
मुन्सिपालिटीक बिल्ल भरचें म्हणस करंट यूज केला रे इलेक्ट्रिसिटी बोर्डाक आमी बिल्ल भरचें म्हूण सांगस जाल्यार हांगा परमात्मो आमकां ऑक्सिजन दिता प्राणवायू म्हणटाचे आमी उसर घेवच्याक पिवच्याक शुद्ध उदक दिता आहार वाडोवच्याक म्हळ्यार आहार बेळे काडूंक आमकां माती सकट दिता जाल्यार हाजे खातीर आमी देवाक कसलें बिल्ल दिताचे वे कसलें पेमेंट करताचे वे देव आमगेले निमगीत वे ना जाल्यार आतां आमकां दिसता बिल्ल पे करचें म्हळ्यार कसो न्ही आमी प्रत्येक क्षण उसरू घेतना परमात्मान दिलेलें हें वारें आमी उसरू घेता रसाची परमात्मान बी न्ही वारें म्हळ्यार सृश्टीकरणान नातिल्लें जाल्यार त्या वाऱ्या भितर ऑक्सिजन ना नातिल्लें जाल्यार एतर बद्री क्षेत्राक आनी वतन पळय की एतर जागेर वतना हिमालयांत आनी वतन ಕೆಲವು जनाक ऑक्सिजन पावना नाशी तांकां उसर घेवचें कश्ट जाता तांकां एक सिलिंडर घालताची पक्क आनी उसर घेवचें कश्ट जाल्यार ऑक्सिजन उसर घेवचे खातीर म्हूण सांगून म्हळ्यार परमात्मान थंय ऑक्सिजन दिनी दिला जाल्यार एतर प्रदेशार ऑक्सिजन एक उण आसता तेदना आमकां ಸ್ವಲ್ಪ उसर उपसल्या बरें बंद जाल्यार बरी सकट जाता तशी त्या दिल्लेलें कोण आमकां परमात्मान आतां आमी उदक पिवच्याक न्हांवच्याक आंवंगल उंबळूक आयदन घासच्याक प्रती एकाक उपयोग करता मू आमी मुन्सिपालिटी बिल्ल चड येता म्हूण मिटर कितलें धांवता म्हूण सांगून जाल्यार तितले उणी उपयोग करतात शिवाय खंयचे एक गव्हर्मेंटान आमगेल्याक बिल्ल घेवन उदक दिवका जाल्यार तें उदक खंय दुखून येयलें सोर्स खंयचे ताका परमात्माल निमती आयिल्लें म्हूण सांगून तशें जाल्यार उदक यूज करतना आमी उदकाचे उपयोग करतना बिल्ला वयर मन दिवचे पशी चड हें परमात्मान आमकां दिल्लेलें परमात्मान आमकां दिल्लें म्हूण परमात्माल उडगास केल्यार पुरो तशीच मुख्य प्राण परमात्माला आदेशा मणकेची आमगेल भितर आसून आमगेल निमित्त 21,000 पंत ಉಸಿರಾಟು ಕರೆಯುತ್ತಾ 21,000 500 ಕಸಕಿ म्हणटा पळय ಮತ್ತೊಂದು 100 ಮತ್ತೊಂದು 100 म्हळ्यार 21,600 पंतकी ते उसराट जाता म्हणटाचे मुख्य प्राण आमगेल भितर आसून आमगेल करीन तितले वेळ उसराट करयतना तो परमात्माल जप करतके म्हणून शास्त्रांत पुरे सांगता मू आमकां त्या गोतनान शिराबल्यार त्या एक पापकर्मके म्हळ्यार आमी उसरू घेता रसाची हें उसरू घेवची क्रिया मुख्य प्राण आमगेल शरिरा आसून करयता तो परमात्माल जप करता रसता कितले पंत उसरू घेता तितले पंतागेल जप जाता परमात्माल आमी कसं करताची आमी उसरू घेता जाल्यार आमकां जप करता म्हणून गोतस न्हय ना न्हय तशी हें कळना शिरापचें मुख्य प्राणाक तें काम देवान दिलेलें देवान हें करूचें आमगेल्या शरिराक प्राणवायू दिवची देवान म्हणून हें पळय आमकां कळना शिरापचें पाप परमात्मान आमगेल खातीर पुराय दिल्ला म्हूण लेखनान शिरापचें पाप आमी लेखूका मात्र न्ही हांगा हें एक परमात्माले प्राकृतीक जावन आशिल्ले विशय जाले तशीच लौकिकांतूय तशीच आमकां सुखार आसका जाल्यार संपत दिता आरोग्य दिता ते दितना आमी ताका कृतज्ञता कशी सांगताची ना नातल्यार कृतज्ञता सांगता ताका ना नातल्यार ह्या पुरे परमात्माला अनुग्रह म्हणून लेखका आमी ना न्हय नाशी आमी कशी लेखताची हें संपत संपादन केलेलें हांवें एक बिझनेस स्टार्ट केले ते बिझनेस आमी गेले लक्क की कसं की अदृश्ट म्हूण येता अदृश्ट म्हळ्यार कसं जालें तेच आमकां गोतना अदृश्ट म्हूण आमी वर्ड कितले की पंत यूज करताचे लक्की आमी आमकां लक्क लायक आशिल्लें तशें पुरे आमी यूज करतात ते वर्ड जाल्यार ते अदृश्ट नदृश्ट आमकां गोतना नातील विशय तो तसले आमकां गोतना नातील विंगड कोणाक गोत आसता परमात्मा गोत आसता तशी ताणें हांगा एक कश्ट दिवका जाल्यार एक सूख दिवका जाल्यार संपत दिवका जाल्यार दळिद्र दिवका जाल्यार आरोग्य दिवका जाल्यार अनारोग्य दिवका जाल्यार प्रति एकाक कारण आमी केल्ले पाप आनी पुण्याचें कर्म तशी कसं दिल्यार आतां आमी कश्ट दितना पुणी उडगास करताची देवालो कितले कश्ट दिले देवा हांव कसं केलां म्हणून हांव कसलें कोणाकय वायट करनी म्हणून आमी लेखताची जाल्यार थंय सूख दितना परमात्मान दिलेलें हे देवा तूं जल्लें देखून कितलो दयाळू परमात्मा तूं आमकां कितलें सूख दिल्लें परमात्मा तूं म्हूण आमी परमात्माला उडगासू करनाची परमात्माला अनुग्रह ते म्हूण लेखनाची आमी केलेलें म्हूण लेखला रे हाजी तितलें व्हड पाप कसलें ना तशें जाल्यार आमी कसलें पाप आनी पुण्य म्हूण लेखलां पळय चांग काम करचें देवाल स्तोत्र दान यज्ञ याग ह्या परी सत्कर्म हें पुण्यफल दिवचें आनी निंद करचें दीश मारचें कोणाकय खामचें कोणालें क्षेत्र अपहरण करचें बायलेक अपहरण करचें हें पुरें वायट पातक हें
पाप म्हणलें पळय त्या मांद्र न्ही आमी करचे क्षणक्षणाचे कर्म आमगेले देहा दुखून जावचे कर्माक पाप पुण्याचें फल आसा म्हूण कळ्ळें. ताजे खातीर देवान म्हणचें भगवदर्पण म्हूण लेखून कोरका म्हळ्यार सर्व कर्मय भगवदर्पण परमात्मा तुगेले निमती जाल्लें सर्व तुका अर्पण म्हूण लेखुका खंयचें शारिरीक जावन करचें कामय उसिराट जेवण करचें उदक पिवचें समीत हें आमगेले इंद्रियान परमात्मान करयलें. तागेलो अनुग्रह इतलें चंद करून आमकां दवरलेलें जाल्यार परमात्मान तागेलो अनुग्रह हें पुराय परमात्माक अर्पण. मुगेल शरिरान काया वाचा मनसा पुराय सर्व कर्म परमात्माक अर्पण म्हूण लेखलें म्हूण जाल्यार हें पुण्य जाता. ताजे खातीर परमात्मान संन्यास योग युक्तात्मा म्हणलें. संन्यास संन्यास म्हळ्यार कसं न्ही सर्व कर्म ते संन्यास म्हळ्यार कर्मफल संन्यास करचें कर्मफल संन्यास करचें त्याग करचें. तशी ताका परमात्मान म्हणचें सर्व कर्म परमात्माल पुजा ताजें फल म्हाका नाका देवा हें पुरें तुका तूं करयल कर्म तशें तुका अर्पण म्हूण लेखून भगवदर्पित बुद्दीन करचें कर्म. संन्यास म्हळ्यार फलत्याग योग म्हळ्यार कर्माचरण आमी केलेलें कर्माचें आचरणेचें फल त्याग करच्याक संन्यास योग म्हूण म्हणचें. संन्यास योग युक्त आत्मा कोण युक्त आत्मा म्हणलें कोण कर्माचरण करून फलत्याग करताच की त्यांनी युक्त आत्मा म्हणलें. तेदना ते युक्त आत्मा कोण म्हळ्यार कर्माचरण करून फलत्याग करचें संन्यास योग ते तसल जन युक्त आत्मा म्हणलें. तांणी प्रयत्न करतल जन युक्त जन तेदना तांणी हें शुभाशुभ फलैही हें शुभ आनी अशुभ फलां दुखून तांणी बिडगड जाताची म्हळ्यार हांगा जावचे सर्व शुभ अशुभ कर्म आमी केलेले ताजे फल आमी अपेक्षा करनी म्हूण जाल्यार तांते सर्व कर्म बंधनां दुखून बिडगड जाता. ताकाच म्हणचें मोक्ष से कर्मबंधनात म्हळ्यार तांकां कर्मबंधन ना. कर्मबंधन ना म्हळ्यार कर्मबंधन ना आसच्या पुरो जाल्यार ताजे अर्थ कसो न्ही आतां हांगा आमी आयलीची प्रारब्ध कर्म भोगूंक आतां ह्या जन्मांत आमी भगवत अर्पीत बुद्दीन फल केला हें कर्म केला भगवत अर्पीत बुद्दीन म्हळ्यार फल त्याग करून कर्म केला जाल्यार ह्या जन्माचें कर्मबंधन आमकां ना आसच्या पुरो म्हळ्यार आमकां न्ही कोण योगी जन आसा तांकां सांगचें हांवें. योगी जन कोण सर्व कर्म भगवत अर्पीत बुद्दीन फलत्याग बुद्दीन करतकी तांकां कर्मबंधनां दुखून मोक्ष से म्हळ्यार तांणी मोक्ष पावताची म्हूण म्हणली पळय. हें जन्माचें कर्म बंधन तांकां ना इत्या म्हळ्यार तांकां गोत सर्व कर्म भगवत अर्पीत बुद्दीन करता जाल्यार संचित प्रारब्ध कितली की जन्माचें कर्म संचित म्हणटा. ह्या जन्म आमकां भोगू पेटयल प्रारब्ध हें कशी हें जायना नशी आमकां कांय हें मोक्ष म्हूण मेळटा तेंची परमात्मान म्हणलेलें. एक पण मोक्ष मेळची तितलीच आमी चांग कर्म केल्ले अपरोक्ष ज्ञानी जाल्लींची म्हूण जाल्यार तांगेले ह्या शरिराचे प्रारब्ध कर्म सरली शिवाय तांकां मोक्ष मेळना मरण येना त्या शरिराक. नेमे तांगेले संचित ते हे केन्ना आमकां अपरोक्ष ज्ञान येता संचित भस्म जाता जाल्यार प्रारब्ध म्हळ्यार तें शरीर घेवन आयला तशें हांव त्या शरिरान प्रारब्ध कर्म रोका तेदन मात्र विमुक्तो माम उपेश्यसी तांणी सर्व कर्मा दुखून विमुक्त जावन म्हाका पावताची म्हूण. आतां पुण्य म्हूण म्हणलेलें आमी कसं की लाखला पळय सत्कर्मान पुण्य मेळटा म्हूण तांतूय दोनूय विधाचें पुण्य आसा इश्ट पुण्य आनी अनिश्ट पुण्य. पळय आमी इश्ट पुण्य प्राप्त करून घेवका अनिश्ट पुण्य प्राप्त करून घेवची न्ही कसं तें म्हूण पळयात तसलें. इश्ट पुण्य म्हळ्यार निश्काम कर्म आमी करताच पळय फलत्याग करून तें कर्माचें पुण्य मात्र न्ही सत्संग सत्शास्त्र श्रवण आनी शास्त्राचें तें श्रवण केलेलें चिंतन करचें धर्मारी जीवन करचें धर्माचरण म्हणटाची हे पुरे कोणाक इश्ट आसा तांकां इश्ट पुण्य मेळटा. म्हळ्यार सत्संग वचुका सत्संगाक चंग विशय आयकुका सर्व सकट परमात्माल विशय श्रवण करका श्रवण केलेले तसल विशय चिंतन करका मनन करका आनी
कसल सांगला शास्त्रांतू धर्म म्हूण सांगून ते आचरण कोरका म्हणलेल्या विशयांत कोणाक रुची असता, रुची म्हळ्यार इश्ट म्हणटाची आसतात तांकां इश्ट पुण्य मेळटा. त्याची अनिश्ट पुण्य म्हळ्यार कसं न्ही, आमी आतां लौकीक प्रापंचीक जिवनांत तसची आमकां बामण बायल चेडूम धन संपत्तू सुख हें पुरय मेळटा. हे बाई पुण्य फलान मेळचें हें आसक्ती चड जाल्यार तशी ताका अनिश्ट पुण्य म्हणटाची. म्हळ्यार हाजीन आमकां मोक्ष मेळना. आमी आनी किवी प्रापंचीक मोहांत पडटाची केन्ना लौकिकांतू आमी सुखार आसताची बद ते आमगेले मस्त जन्माचे पुण्य फलान आमकां परमात्मान हांगा संपत्तू दारिद्र्य दिनान अशें राबचें, देहाक कसले कश्ट दिनान राबचें, लायक आरोग्य दिवचें, चड आयुश्य दिवचें हें पुरे पुण्य फलची. जाल्यार हांतू आमी आसक्ती दवरली म्हण जाल्यार ताका अनिश्ट पुण्य फल म्हणटाची. तेची हें पुरे आमकां देवान दिला जाल्यार आमी हांतूय निश्काम कर्म करचें, सत्संगा वचचें, शास्त्र चिंतन करचें, चिंतन केलेलें आशिल्लें मनन करचें, धर्माचें आचरणेंतू एक आसक्ती दवरचें हें पुरे इश्ट पुण्य म्हणटाची. जाल्यार आमकां निजावन हांगा दुखून मोक्षसे कर्म बंधनात म्हणली पळय खंयचे कर्म बंधनात दुखून आमी मुक्त जावच्याक प्रयत्न करता म्हळ्यार अनिश्ट पुण्याचे निमती. हें अनिश्ट पुण्य म्हळ्यार बायल चेडूं मिगेले संपत्त मिगेल घर हे पुरी केल्लें तशी आमकां कर्म बंधन म्हणटाची. तर आनी एक पाप व्हड कसलें म्हळ्यार हें सुका पडली कुडलें आमी देवाल विशयी विस्मरण जाता. आमकां देवाल विशयी विस्मरण मेळचें तितलें व्हड पाप विंगड खंयचेंय ना. कोणाक देवाल विशयांत विस्मरण येयला की तांणी मात्र मस्त पाप करचें. ಇದಕ್ಕೆ ದೇವಲ ವಿಷಯ ಚಿಂತನದ ಅಂತಂಗ ಕೋಣಕ್ಕೆ ದೇವಾಲೆ विषय मनांत आसता की तेदना एक शास्त्रा विशयांतू विधी निषेध कसं सांगला ते केल्यार देवा प्रिती म्हूण म्हळ्यार मन आसता की तेदन भंय आसता. भंय आस म्हूण जाल्यार तांणी कसली चुकी करनाची. केदन देवाल विस्मरण जाता तेदन भंय पुरे नासता. पळय घरांतू एक मलगड मनीस आसा बापूस आसा म्हणलें क्या बापूस चेडवां एक शासन करता अशी चलका तशी चलका म्हूण सांगून त्या वेळार बापसूक भिवून जाल्यार जेवा बापसूक रेस्पेक्ट दिवन खंयचे रितीर जाल्यार आमी धर्माचरण करता म्हळ्यार बापसून सांगिल तशी चलताची. केदना बापूस अंतरलो पळयाची मागीर कोणाल मनांतू बापसूल भंयारी ते धर्माचरण केला की तसल जन बापसून अंतरले कुडले एक नमने स्वच्छंद प्रवृत्ती जाता तांगेले. तशीची कोणाक बापसूल विशयांत मस्त प्रीती आसा तांणी बापसून मेल्ली नंतरय म्हळ्यार अंतरली नंतरय तांणी आमी गेला नान अशी चोलो सांगला अशी चोरू सांगला म्हूण म्हणलेले रितीर तांणी चलता. तशें चावन हांगा पळय बापसूक बापूस गेल्ले कुडले बापसू विसरन लाय जाल्ले आनी आमी आमकां जाय जाल्यार तशी आसूं येता म्हूण लेखला रे तें मागीर एक पाप न्हय. तशीच देवाल विस्मरण जाल्यार आमकां पापाची कित्याक म्हणलें कुडलें आमकां देवा विसरले कुडलें आमकां शास्त्र पुरे विसरता पळय तेदन आमी आमकां खूश आशिल्ली तशी स्वच्छंदारी चलच्या पळयताची. तशें चावन देवाल विस्मृती इतले व्हड पाप खंयचेय ना म्हूण म्हणटात. तशें चावन कोण भगवद अर्पीत बुद्दीन कर्म करताची आनी सर्व आमकां दिल्लेलें परमात्मान आनी सर्व ताणें करून घेवचें ताणें सांगिल्लें तशें आमी चलचें हांगा आमगेलें म्हणलें कसलें ना म्हूण सांगून परमात्माक क्षणक्षणाक घडी घडीक कोण उडगास करता की तांणी हांगा सर्व बंधनां दुखून मुक्त जाताची. आतां परमात्मा सांगता अशें म्हूण सांगून हांव म्हाका खूश आशिल्लें जेन्ना कर्मबंधनां दुखून मुक्ती करत न्ही म्हाका कोणाले वयर भेद बुद्धी ना पक्षपात ना पुरे जिवा वयर म्हाका समान प्रिती आसा. तांगेल कर्माक अनुगुण जावन तांकां सुख दुख्ख सकट दिता शिवाय हांव म्हाका तांणी नज्ज हांनी प्रितीचे हांकां सुख दिवया तांणी नज्ज तांकां दुख्ख दिवया ह्या पुरे प्राकृत बुद्धी. हांव प्राकृत जालें तशकून म्हाका कोणालेय वयर पक्षपात ना पुराय म्हाका समान मिगेल भक्तय म्हाका निंद करतले पुराय म्हाका समान जाल्यार हांव तांगेल कर्माक अनुसार जावन तांकां सुख दुख्ख म्हळेलें फल दितर आसता म्हूण सांगून परमात्मा हांगा सांगता पळयाची. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. हांव समः अहम सर्वभूतेषु हांव सर्व जिवांक एकल्याक समान जावन पळयता. म्हाका प्रितीचे आनी म्हाका नज्ज जालेले जन न मे द्वेषोस्ती म्हाका आनी नज्ज हे जीव उपरे म्हाका नज्ज म्हणूय म्हाका ना हे मिगेल प्रितीचे म्हूण तें मागीर ना म्हाका हांव समान रितीर पळयता. ये भजंती तू माम भक्त्या
कोण म्हाका अनन्य भक्तीनं सगळो दिसू अर्चन पूजन मिगेल चिंतन सकड करतकी माई तेशु चापी अहम हांव कोण म्हाका प्रीती करतकी आम्ही देवाल अधीन म्हूण सांगून कोण लेखतकी तशीची मयी ते मिगेल वयर कसल चकड प्रीती तांणी दवरताची त्या रितीर हांव तांकां प्रीती करता कोण मिगेल वयर द्वेश दवरता हांव तांकां द्वेश करता म्हूण न्ही तांगेल द्वेशाक हांव फल दिता तशी परमात्मू सांगता सांगा भक्तीन म्हाका कोण स्मरण करतकी तांकां मुक्ती दिता भक्तीन म्हाका कोण कसल दितकी तें हांव स्विकार करता म्हूण म्हणटा परमात्मा तेन्ना आमकां हांगा एक संशय येता हो तसलें तागेल वयर भक्ती कोण करनी तांकां मुक्ती दिना म्हूण जालें म्हणटना ताका पार्शलिटीस म्हूण जालें न्हय भक्तीन ना मुक्ती ना भक्तीन कसले दिनातले तो स्विकार करना म्हूण म्हणल्या वरी जालें तसल्या परमात्मा आमगेल म्हणकेची म्हूण जालें आमी पळय आमकां जाय जाल्यार जनाक मस्त प्रीती करताची आमकां प्रितीन पळयल जनाक आमी प्रीती करताची जाल्यार परमात्मा तशी न्ही आमी पळय आमकां कोण द्वेश करता यो ताका म्हाका पळयलें जायना मरे हांव कसले तागेले उरलो का म्हूण म्हाका नजर तोवाई म्हूण आमी लेखताची कोण आमकां प्रीत कर यो तांणी आमी म्हळ्यार जीव सोडताची तेच्या तांकां आमी चंद करून तांगेले आसूचे इत्या म्हळ्यार तांकां आमी म्हळ्यार मस्त प्रीत हें आमगेल बुद्धी जाल्यार परमात्मा तशी ना तो सांगता समह अहम सर्वभूतेषु समात्मा समित म्हूण म्हणटा पळय विष्णू सहस्रनामान तूं कसो लेख अशीची परमात्मा पुराय जनाले अंतर्यामी जावन एकल एक रितीर आसता तशीची पुराय जनाल वयर ताका एकल एक प्रीती आसता तो सर्वांक समान जावन पळयता यो आमगेल भक्तू हांव हाका मस्त आरोग्य दिता मस्त संपत दिता मस्त सूख दिता म्हूण सांगून तो म्हणा तेची वो म्हाका जायना नतिलो एक दीस म्हाका पांयपणी हाणें हांव हाका कसलेय दिना म्हूण त्या वयले लेखना तो तशी तागेले कर्मफला आधारार कसल दिवका तें दिता तो ह्या जन्माक कसं करताची ते आगामी कर्म म्हणटाची ते अनेक जन्मांत आमकां मेळटा येदोळच्या जन्माक कसो केला ताका समजावन तो फल दिता तशीची तो कसो पॉलिटिशियन कृष्णू राजकारणी म्हाका कोण ओट घालता तांकां पळयता कोण मेगेल म्हापशी चेल अशी भोंवता तांकां हांव पळोवन घेता म्हणूक वो नजबा तो त्या पार्टीचो ताका कसले दिना म्हणूक पॉलिटिशियन न्हय तो तशी वो म्हाका वोट दिला वो मेगेल खातीर काम करता ताका प्रीत करता आन्याकल्या प्रीत करना म्हूण ताका पॉलिटिशियन न्हय कृष्णू समो अहम म्हणटा तो म्हळ्यार हांव समान जावन पळयत पुराय जना म्हाका कोणाले वयर प्रीती ना द्वेशय ना म्हाका पुराय जन समान म्हणलें न मे द्वेषोस्ति न प्रियः समोहम सर्वभूतेषु म्हाका पुराय जन समान म्हणलें तशें भक्तीन कसल अर्पण केला तें घेता भक्तांक मुक्ती दिता भक्ताल वयरी अनुग्रह करता म्हणूय सांगलें ताणें म्हळ्यार भक्ती ना नातल्यार अनुग्रह ना म्हूण न्ही न्हय आतां आमकां एक मना येता आतां एक पांडव आतां हे कुरुक्षेत्र युद्धाचे विशय पळोवया आमी पांडव म्हाका कसो खातीर ताका पांडव पक्ष म्हणले तसल्या कृष्णाक पांडव मेगेल प्रितीचे कौरव म्हाका जायनाचे म्हूण ताणें म्हणी कळ्ळें कसले म्हणी ताणें हांव पांडव प्रिती देखून तांगेल पार्टी चमकलो कौरव म्हाका नज्ज तशें हांव दुर्योधनाल पार्टी वचना म्हणी ताणें आयक दिली तांकां मेगेल नारायणी सैनी जायत की हांव जायत म्हणून दुर्योधनाल मनान तूं कृष्णाल नारायणी सैनी जावका म्हूण आशिल्लें जाल्यार कृष्ण सुरवेचे आयकी करून अर्जुना दिता म्हळ्यार कृष्णाक अर्जुनाला आंतर्य गोतस ताका मेगेल सैन्या वयर आशिना मेगेल संपता वयर आशिना कसले ना ताका हांव जपका म्हूण कृष्णाक गोतस तशें जावन तो सुरवेक ताकाचे अर्जुनाक आयकी दिता अर्जुन कुडले सांगता पळय म्हाका तूं पूर परमात्मा म्हाका तुगेलें सैन्य नाका म्हणून दुर्योधना भारी संतोष जाता ताणें सैन्याची अपेक्षा केलेली ताणें देवाला अपेक्षा करनी म्हणटा देव कसले तागेले वता ना देवाला अपेक्षा कोण करता तांकां देव मेळटा कोण मोक्षा अपेक्षा करता तांकां मोक्ष मेळटा कोण सुखा अपेक्षा करता तांकां सूख मेळटा कृष्णाले हें न्हय तें पार्शालिटी न्हय तें तशीची आतां पळय कृष्ण युद्धांत ताणें कसो केल्लें प्रती एक कौरव पक्षाचे कोण श्रेष्ठ आसा तांगेल पतनाक कारण कोण जाल्लो कृष्ण तसले तो पॉलिटिशियन म्हूण लेखची आमी पळय भीष्मा येद्रा शिखंडी राबयली ताणें आनी भीष्मान म्हणलें न्हू शिखंडीन मेगेल येद्रा आयले कुडलें हांव शस्त्र त्याग करता भीष्मान आसा तितले काळ ह्या पांडवाले सैन्य ध्वंस करता म्हूण सांगून शिखंडी येद्रा घालून सोडलें भीष्मान शस्त्र त्याग केलें
अश्वत्थामानास तितली काळ पांडवांक जय या बाद जाता युद्धान जय मेळना म्हणणी मस्त बाद दितो अश्वत्थामा भयंकर शूर तो म्हण म्हणेल कत्र अश्वत्थामान कशी अश्वत्थामाले उद्देश जावन अश्वत्थामा मान्य द्रोणाक युद्धा दुखून विमुख कोरकाशिले द्रोणाक पुत्ताल वैरी मस्त व्यामोहस म्हण गोतच ताका तश जावन धर्मरायाल करीन अश्वत्थामा हतो हतः कुंजर म्हणालो जाल्यार कुंजर म्हणटाना शंख वाजिल ताणें तशें जावन द्रोणाचार्याक केवल अश्वत्थामा हतो हतः म्हण धर्मरायान सांगिल्लें ऐकलें त्या कुंजर म्हणटन पांचजन्य शंख वाजिल न्हय कृष्णान ताका ऐकपणी धर्मराय केन्नाकय फट्टी मारना ते द्रोणाचार्य गोतस म्हणटन धर्मरायान अश्वत्थामा हतो हता म्हण सांगलें मेगेल पूत अश्वत्थाम गेल्लो म्हण सांगून शस्त्र तो गुद भरलें ताणें प्राणत्याग करूं बसलो तो आत्मा होत म्हळ्यार प्राणवायू निग्रह करून आपण जीव सोडता म्हण सांगून बसलो तो तशी द्रोणाल अंत्य जाली थंय तशीच कर्णाले रथाचे चक्र पुरतना धर्मयुद्ध म्हूण म्हळ्यार कसं न्ही खंय तशी पळय जाल्यार तांणी वापस रथ वयर येवन तांणी बसचे थंय रथार बसचे थंय राखू का म्हणस जाल्यार हांगा कृष्ण म्हणाल आतां मारता का म्हूण सांगून अर्जुन आदेश दिवन कर्णाक बाण मारयले दुर्योधनान वैशंपायन सरोवरांनी पूण बसतना ताका भायर हाडून वापस भिमाल करीन मारयले समो अहम म्हण म्हणटा कृष्ण जाल्यार युद्धांत इतले पळय कसल्या करयले कृष्णान आ समो अहम म्हण का जाल्यार पांडवांनी कौरवाक ताण समान जावन पळोवक आशिल्लें पांडवाल पक्षपाती जावन कौरवांक अशी पुराय केल्ली ताणें न्ही न मे द्वेषः अस्ति न प्रियः म्हणाल तो म्हाका द्वेषी नांची म्हाका प्रियय नांची म्हणून ये भजंती तूं माम भक्त्या मयि तेषु चाप्यहम कशी ताणें काम केलें तसल्यार ये पांडवांक विंगड रितीर पडिल्ले कौरवांक विंगड रितीर पडिल्ले म्हूण सांगून पळय यमधर्माले विशय आमी हांगा पळोवया यमधर्माकय तशीची परमात्माक म्हणटा पळय परमात्मा हांव समोहम म्हणटा पळय तशी यमधर्माक समवर्ती म्हणटाची मेल्ली नंतर तो जीवात्म पंडित जवो धनीक जवो दुर्बल जवो दीन जवो राय जवो चंडाल जवो अंत्यज जवो श्वपाक जवो कसले जवो यमधर्म तांगेल पापा शिक्षा दिता पुण्य कार्याक तांकां स्वर्ग आदी लोक दिता ते तशीच हांगा कृष्णूय तेंच जाल्लो पळय कोण भक्तीन म्हाका मेगेल उडगास करता तांकां तितले अनुग्रह करता हांव बिंब तांणी प्रतिबिंब म्हूण म्हणटाची तशी कोण कितली भक्ती करता तितले अनुग्रह थंय तांगेल काम ताका ताण म्हणना कोण कसल काम करता तांगेल काम ताका फल दिवयता तशी पांडवांक कृष्ण म्हळ्यार मस्त प्रीत आशिल्लें आनी कृष्ण धर्म वांचोच खातीर पांडवाल करीन ताणें युद्ध करयलें म्हणटना कोण अधर्मी तांगेले प्रती एक कारण आशिल्लें तशी ते अधर्मा दुखून तांकां अधर्मींक मान ताणें शिक्षा दिलेलें द्रोणाक जावो भीष्माक जावो तशें प्रे करूंकय तागेलें एक कारण आशिल्लें कृष्णालें तशें करना नातिलें जाल्यार जायना आशिल्लें इतक म्हळ्यार थंय मुख्य कारण कसं जालें म्हळ्यार मोह अधिकाराची आशा भीष्माक अधिकाराची आशा न्ही ताणें भीष्मान दुर्योधनाल वयरचे मोहान ताका एक भास दिलेलें कसलें म्हळ्यार हांव दिसाक 10,000 जनांक मारता तशें जाल्यार भीष्मान आसल्यार ह्या युद्धांत अशी ताणें ओटू मारतर चमकल्यार त्या एक जावन भीष्माल वयरची प्रीतीकय द्रोणाचार्यार वयची प्रीतीकय म्हळ्यार हांणी अशी मारतर असल्यार मस्त पाप पावतात तांणी पळय मारचे म्हळ्यार कोणेय तांगेले येद्र आयिल्ले जाणां मारच्यो मारतर वची न्हय कसल्याक दुर्योधना संतोश कोरका म्हण सांगून दुर्योधना संतोश करचे खातीर तशी मारचे तांगेल पाप चड जाता म्हणले खातीर कृष्णान तांकां तांगेल अपराध उणी जावची तशी तांकां वग्गी युद्धा दुखून विमुख केलेलें तेंच हांगा म्हणचे कोण भक्ती करताची तितले अनुग्रह करता भीष्मी कृष्णाल ओड भक्तीचो द्रोणाचार्य कृष्ण म्हळ्यार मस्त भक्ती आशिल्ले तांगेल निमती मेगेल भक्त तांणी तांगेल निमती मस्त पाप जावचे नज म्हूण सांगून तांतांनी खंयचे पळय तांतांनी खंयचे रितीरी युद्धा दुखून विमुख जाता म्हूण लेखला पळय ते रितीरी तांकां विमुख केल्ले विंगड खंयचेय न्ही तशीच आमी कितली भक्ती केल्या तितले अनुग्रह करचे परमात्मान आतां रामा अवताराची काणी पळयल्यार पळय हनुमंत जवो सुग्रीव जवो अंगद जवो विभीषण जवो वाली जवो सर्व जनान रामाक भक्ती केलेले रामाल भक्त तांणी जाल्यार तांतू व्हड भाग्य कोणा मेळ्ळेलें हनुमंताक रामालिंगना भाग्य मेळ्ळें इतक म्हळ्यार हनुमंता पुराय जनय भक्तची जाल्यार हनुमंताल भक्ती ती विशेष तशी त्या भक्तीक समजावन ताणें अनुग्रह केलेले
परमात्मा कोणाकय द्वेष करना म्हणटा न्हय जाल्यार रे ताजे अर्थ कसो जाल्यार म्हळ्यार रे कोण परमात्मा निंद करता परमात्मा द्वेष करता ताका ताका फल दिता शिक्षा दिता आमी केल्लेले पापाक तितले शिक्षा दिता तितले कश्ट दिता आम्माशी परमात्मा इत्याक म्हळ्यार रे आम्मा पुराय चेडवाल विशयांत समोहम समान जावन आस जाल्यार रे वायट चेडवांक बुद्धंत करचे खातीर ती शिक्षा दिता तशी परमात्माल चिंतन हे श्लोका विशयांत तूं कसलच आनी म्हूण म्हळें पायचे दिसाचे गितामृत धारेंत पळोवया आमी आज सांगिल्ले हे गीतेचे विशयो परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेतत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.